मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। दमदार पावसामुळे अवघ्या 10 दिवसात पाणीसाठ्यात 21% वाढ होऊन पाणीसाठा 29.73% पोहोचला आहे। मुंबईत 2 दिवस झालेल्या जोरदार पावसादरम्यान तब्बल 8,000 तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागामध्ये नोंदवल्या गेल्यात। यामध्ये पाणी तुंबणं, खड्डे पडणं, त्याचबरोबर वीज गेली, झाडं आणि फांदी कोसळणं, गटार तुंबणं अशा प्रकारच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसंच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर सखल भागामध्ये पाणी साचल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे सातपुड्यातील खडकाळी नदीला पूर आला असून श्री मनुदेवी मंदिराच्या परिसरातील धबधबे जे आहेत ते प्रवाहित झाले आहेत। छत्रपती संभाजीनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। जुलै महिना सुरू झाल्यापासून प्रथमच संभाजीनगरामध्ये मोठ्या पावसाने आगमन केलंय, त्यामुळे बळीराजाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत। पावसाळा सुरू झाला तरीही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा अजूनही जैसे थेच आहे। धरणामध्ये सध्या केवळ 4.1% म्हणजेच केवळ 3 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याचं जलसंपदा विभागानं म्हटलंय। लोणावळ्यात मागील 24 तासात तब्बल 216 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे लोणावळ्यातील वातावरण आल्हाददायक झालं असून पर्यटकांची पावलं आता लोणावळ्याकडे पुन्हा एकदा वळू लागली आहेत। कोकण रेल्वे मार्गावरती कशेडी बोगद्यासमोर दरड कोसळून तब्बल 15 तास उलटून गेलेत, मात्र अजूनही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक जी आहे ती ठप्प आहे। घटनास्थळी काम सुरू असल्यानं रेल्वे सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागतील असं सांगण्यात येत आहे। शहापूर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्यानं बळीराजा सुखावलाय। शेतीच्या कामांनाही वेग आलाय। तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकरी नाचणी आणि वरईची लागवड करण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळतंय। मावळमध्ये समाधानकारक पाऊस बरसल्यानंतर बळीराजा सुखावलाय। यावेळेस मावळमध्ये 13,500 हेक्टरवरती भात लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळेस तालुक्यातील फ्रेंड्स ग्रुपच्या शिक्षकांनी भात लागवडीचा आनंद घेत शेतकऱ्यांच्या कष्टाचं कौतुकही केलंय। जून महिना उलटला तरी फळभाज्यांचे दर अद्यापही कमी झालेले नाहीत, तर दुसरीकडे महागलेल्या पालेभाज्या स्वस्त झाल्यात। टोमॅटोनं 100 तर मटारनं 250 रुपये पार केले आहेत। त्याचबरोबर कांदे 40 रुपये किलोनं सध्या विकले जात आहेत। राज्यात यंदा रेकॉर्ड ब्रेक हळदीची आवक आणि विक्री झाली आहे। हिंगोलीसह सांगली, वसमत तसंच विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातून हळदीची आवक झाली होती, परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला हळदीच्या भावामध्ये घसरण सुरू झाली असून 16 ते 17 हजार रुपयांवरती असणारे भाव आता 12 ते 13 हजारांवर आले आहेत। मुंबईसारख्या शहरामध्ये घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असूनही घरांची खरेदीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय। श्रीमंत मुंबईकरांचा मुंबईसह जवळ असलेल्या शहरांमध्ये सेकंड होम घेण्यावरती भर दिसतोय। गेल्या 1.5 वर्षामध्ये अलिबाग, लोणावळा, कर्जत, नेरळ, मुरबाड, पाचगणी या ठिकाणी सेकंड होमसाठी ग्राहकांनी तब्बल 200 कोटी रुपयांचा व्यवहार केलाय। कोस्टल रोडवरती बेस्टचा गारेगार प्रवास सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 793 प्रवाशांनी अवघ्या 6 रुपयांमध्ये गारेगार प्रवास केलाय। यामुळे बेस्टच्या तिजोरीमध्ये पहिल्या दिवशी 4,442 रुपयांचा महसूल जमा झालाय। सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत प्रवासी सेवेमध्ये एसी बस ज्या आहेत त्या उपलब्ध होत्या। 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये एकूण 73,438 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळालं होतं, मात्र त्यापैकी फक्त 25,828 विद्यार्थ्यांनी आपलं प्रवेश निश्चित केलाय, तर जवळपास 47,000 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे आता तिसऱ्या फेरीमध्ये तरी पसंतीचं महाविद्यालय मिळणार का याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय। राज्याच्या सीईटी कक्षानं बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलंय। त्यानुसार प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 20 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत। तसंच पहिल्या फेरीमध्ये अंतिम यादी 2 ऑगस्टला जाहीर होईल।
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये गट क प्रवर्गातील 1730 तर गट ड प्रवर्गातील 5100 पदांसाठी कंत्राटी भरती होणार आहे। यात कुशल तांत्रिक पदांचाही समावेश आहे। राज्यातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा घडवणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर करण्यात आली होती। या योजनेचा शासन निर्णय आता जारी करण्यात आला आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे। राज्यातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी तसंच त्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। तर परंपरेनं महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आणि कष्टकरी वर्गाला दर्शनासाठी प्राधान्य देण्यात यावं असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। यावेळेस भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी शासनाकडून खास सोय करण्यात आली आहे। जवळपास 15 लाख भाविकांना मोफत पाणी बॉटल आणि मँगो ज्यूसचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। यावेळेस वाटप करणाऱ्या स्टॉलची संख्या वाढवावी जेणेकरून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पायी येत असून घाटात अपघात होण्याची भीती व्यक्त करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे। चंद्रभागा नदीकाठावरील घाटामध्ये कोणताही अपघात घडणार नाही यासाठी काय उपाययोजना करणार असा सवाल न्यायालयानं सरकारला विचारला आणि याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं। यावेळेस जरांगेंना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेस जरांगेंनी वारकऱ्यांशीही संवाद साधला आहे। मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची माहिती आता समोर येते। 3 महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरण्यात आल्या असून 5 ते 6 जणांचे मोबाईल देखील चोरीला गेलेत। या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात देखील घेतलंय। जळगावात भीषण अपघात झालाय। पाचोरा रस्त्यावरील महाविद्यालयाजवळ कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट झाडावर आदळली आहे। यामध्ये कारमधील व्यक्ती जागीच ठार झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाली आहेत। अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसामुळे लालखडी परिसरात एक 14 वर्षीय बालक वाहून गेलाय तर 2 महिला वीज पडल्यामुळे जखमी झाल्यात। या वाहून गेलेल्या बालकाचा अजूनही शोध सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात बुलेटवर स्वार होत पाहणी केली। यावेळेस भाजप आमदार समाधान आवताडे यांनी त्यांचं सारथ्य केलं। मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरून 65 एकर भक्तिसागर परिसरातून गोकुळपूर पत्राशेड ह्याचं दर्शन बारीची पाहणी केली आहे। महाराष्ट्र आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्यात येत असल्याची टीका विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडून आपला मोर्चा बारामतीत शरद पवारांच्या घराकडे वळवावा आणि त्यांच्याकडून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पाठिंब्याचं लेखी पत्र घ्यावं असं आवाहन दिलंय। विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचंच, हौसे नवसे गवसे येतील पण अजितदादा शब्द देणारा भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही अशा शब्दामध्ये अजित पवार यांनी जनसन्मान रॅलीत लोकांना आवाहन केलंय। चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोणी संविधानाला धक्का लावू शकणार नाही। आम्ही कोणाला धक्का लावू देणार नाही असं मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलंय। बारामतीतील जनसन्मान रॅलीमध्ये भुजबळांनी आरक्षणाच्या विषयावरून शरद पवारांवर टीकास्त्र डागललंय। आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यामध्ये आहे त्यावेळेस ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे असं त्यांनी म्हणालंय। विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते, त्यांना बारामतीतून फोन केला म्हणून ते आले नाहीत असा आरोपही छगन भुजबळांनी थेट शरद पवारांवर केला आहे। बारामतीमध्ये जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी भाषणादरम्यान 1 मराठा लाख मराठ्याच्या जोरदार घोषणा दिल्या होत्या। त्यामुळे भुजबळांना आपलं भाषण आटोपतच घ्यावं लागलं।
विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी दाखल झालेल्या शिवभक्तांच्या आक्रोशाचा उद्रेक आता पाहायला मिळाला। संभाजीराजे छत्रपतींनी विशाळगडावरती दाखल झाले होते, मात्र संतप्त जमावानं घरांची जाळपोळ करत दगडफेक केली, त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेवरती आमदार निवडून झाल्यानंतर सांगलीच्या इस्लामपुरामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। भर पावसामध्ये सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पहार त्यांना अर्पण करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरचा दौरा केला। पंढरपूर जवळ असलेल्या करकंब इथं संत निळोबार राय यांची पालखी आली होती। या पालखी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे हे देखील काही अंतर पायी चालले। हातात टाळ आणि मुखी हरिनाम करत पायी ते चालत होते। यावेळेस भाविकांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये सहभाग घेतला। श्री सद्गुरू श्रीधर महाराज संस्थान घाटपुरी येथील पालखीत हरण सहभागी झाल्याची दृश्य जी आहेत ती आता समोर आली आहेत। पालखी मार्गस्थ होत असताना चक्क 10 किलोमीटर हे हरिण चालत जाताना पाहायला मिळतंय। सोलापूर जिल्ह्यातील दसूर फाटा इथं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांच्या पालखींची बंधू भेट होण्याची परंपरा आहे। दोन्ही पालख्या समोरासमोर येतात आणि दोन्ही बंधूंची भेट होते। हे क्षण अनुभवण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण ठाकूरबाबांची समाधी इथं पार पडलं। यावेळेस तहान भूक हरपून वारकरी माऊलींच्या जयघोषामध्ये तल्लीन झाले होते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा भंडी शेगाव इथं मुक्कामी स्थळी पोहोचलेला आहे। त्याआधी तोंडले भोंडले या ग्रामस्थांकडून वारकऱ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। वारकऱ्यांच्या अंगावरती पाणी टाकून त्यांना भिजवण्यात आलं। माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वतीनं मीरा भाईंदर शहरामध्ये पहिल्यांदाच प्रति पंढरपूर साकारलं जाणार आहे। आषाढी एकादशीला ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांना विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे। सूर्यकन्या तापी नदीच्या जन्मदिनाच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रकाशा तीर्थक्षेत्रावरती महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस भाविकांसह पुढारी आणि अनेक साधू संत उपस्थित होते। माझं लातूर हरित लातूर संकल्पना जनसामान्यात रुजावी यासाठी लातूरात हरित महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। लातूरच्या गंजगोलाई इथं 33 खासगी रोप वाटिका स्टॉल लावण्यात आले असून सवलतीच्या दरामध्ये रोपांची विक्री करण्यात येते।